मान्सूनला सुरुवात झाली आहे आणि मी निघालो आहे महाराष्ट्रातल्या काही सुंदर जागा एक्सप्लोअर करायला. सुप्रभात मित्रांनो, पहाटेचे वाजलेले आहेत 6 आणि आज आपण नक्की कुठे जाणार आहोत हे तुम्हाला थंबनेल वाचून कळेलच. तर जास्त वेळ न घालवता डायरेक्ट भेटूया बाईकवर. खरं तर आदल्या दिवसापर्यंत ठरलं नव्हतं की नक्की जाऊ कुठे. तर मग नंतर ठरवलं की मान्सून राईडची सुरुवात आपण करूया बाप्पाच्या दर्शनाने आणि मग मी निघालो पालीला. पहाटे उठलो तेव्हा जोरदार पावसाला सुरुवात झाली होती आणि तेव्हाच मनात आलं की आज हा पाऊस आपल्यासोबत असाच दिवसभर राहील. सुट्टीचा दिवस असल्यामुळे पहाटे थोडं लवकरच निघायचं होतं, पण तरीही थोडा उशीर हा झालाच. मुंबईहून पालीच्या दिशेला आपल्या प्रवासाला सुरुवात झाली आणि जसा जसा मी पुढे जात होतो तसा पावसाचा जोर सुद्धा वाढू लागला. प्रचंड पावसामध्ये बाईकचा स्पीड मेंटेन ठेवणं कठीण होत होतं. पावसामध्ये जुन्या मुंबई पुणे हायवेवरती बाईक राईड करायची मजा काही वेगळीच आहे, कारण रस्त्याच्या दुतर्फा आपल्याला पूर्णपणे हिरवळ पाहायला मिळते. प्रचंड पावसामुळे खूप भूक लागलेली आणि इथे आम्ही नाश्त्याकरता एक छोटासा ब्रेक घेतला आणि मग परत पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. पालीला जाण्याचे 2 मार्ग आहेत. एक तर तुम्ही मुंबई गोवा हायवे करून जाऊ शकता, किंवा जर का तुम्ही मुंबई पुणा ओल्ड हायवेने जात असाल तर खालापूरवरून तुम्हाला राईड घ्यावं लागतं आणि मग तिथून तुम्ही सरळ पालीला जाऊ शकता. या सुंदर वातावरणाचा आनंद घेत अखेर मी बल्लाळेश्वरच्या मंदिरापाशी पोचलो आणि मग घेतलं बाप्पाचं दर्शन. सुट्टीचा दिवस असल्यामुळे थोडी वर्दळ होतीच आणि भाविकांची थोडी रांग देखील होती.
छान बाप्पाचं दर्शन झालं आणि मग मी ठरवलं की आता जायचं तामिनी घाट एक्सप्लोअर करायला. आणि मग तसाच तिथून मी निघालो तामिनीला. जसा तामिनी घाटात जाण्याचा प्रवास सुरू झाला तसं आजूबाजूच्या निसर्गाने डोळ्याचं अक्षरशः पारणं फिरलं. तर तुम्ही आता आनंद घ्या या तामिनी घाटातल्या सुंदर दृश्यांचा आणि तुम्ही देखील लवकरच हा घाट एक्सप्लोअर करा.
तुमची मी इथेच रजा घेतो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.